नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. आजचा अनुभव आहे नागपूर येथील संरक्षिताताई विकास अलोडे यांचा. अनुभवाचे बोल आहेत. मायेपूर्वी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी. जय गजानन. त्या असं म्हणतात, जे जे कुणी भाविक भक्त शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जातात ते दर्शन झाल्यावर माघारी येताना ते मनात एक ऊर्जा घेऊन परततात. दर्शनासोबतच काही लहान मोठे अनुभव महाराजांनी गाठीशी बांधून दिलेत तर मिळणारी ऊर्जा आणि होणारा आनंद खचितच वाढलेला असतो. भाविकांना असाच आनंद शेगावात महाराजांच्या सानिध्याने पावन झालेल्या काही विशेष स्थळांना भेट देऊनही प्राप्त होतो. नुकताच असा एक विशेष आनंद महाराजांनी मला माझ्या मागील 1-2 शेगाव भेटीत प्राप्त करून दिला. निमित्त होते माझी भाची सुरभी ढगे हिचे श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण. तीही एक महाराजांची लीलाच म्हणावी लागेल. श्री गजानन विजय ग्रंथात एकूण 21 अध्याय आणि 3669 ओव्या आहेत. सुरभी सुनील ढगे, आईचं नाव भाग्यश्री. हिला वयाच्या 7-8 वर्षातच एवढा मोठा विजय ग्रंथ जवळपास मुखोद्गत व्हावा ही दैवी लीलाच नाही का? गजानन महाराजांच्या कृपेशिवाय का हे शक्य झालं? तर झालं असं की आपण पोथीत महाराज कृष्णाजीच्या मळ्यात रमले असं वाचतो. तोच मळा विकसित स्वरूपात भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध आहे. त्या मळ्यात सुरभीच्या पारायणाचा कार्यक्रम पार पडला. कृष्णाजींचा मुलगा रामचंद्र त्याचा उल्लेख 12व्या अध्यायात आहे. महाराज म्हणतात, आमचा कृष्णा पाटील गेला जो आम्हाला चिकन सुपारी देत असे. राम त्याचा मुलगा लहान, तो मोठा झाल्यावर आमची चाकरी करेल. पुढे महाराजांचं भाकीत खरं झालं. याच रामचंद्र पाटलांनी दासगणू महाराजांना पंढरपूर क्षेत्री विनंती करून दासगणू महाराजांकडून पुढे गजानन विजय ग्रंथ लेखनाचं दिव्य कार्य गजानन महाराजांनी घडवून आणलं. श्री गजानन विजय ग्रंथात शेवटच्या अध्यायात रामचंद्र पाटलांना गजानन महाराजांनी गोसाव्याच्या वेशात त्यांच्या घरी येऊन उपदेश केल्याचा उल्लेख आहे. पाटलांना उपदेश करून गोसावी पाहता पाहता दिसेनासा झाला. याच पाटील कुटुंबातील वंशज श्री शैलेंद्र पाटील यांच्याकडे सुरभीसोबत आमचा जेवण्याचा योग आला. ते घर, ती जागा, ते देवघर सर्व पाहून ऊर आनंदानं भरून आलं. शेगावातील ते घर, ती जागा पाहून शरीर आणि मनाने एक नवीन ऊर्जा प्राप्त केली आणि महाराजांवरील श्रद्धा अधिकच दृढ झाली. मी रक्षिता विकास अलोडे. गजानन महाराजांवरील श्रद्धेविषयी म्हटलं की मला आठवतं, लहानपणापासून महाराजांनी माझ्या मनातील अनेक इच्छांकडे आपुलकीनं लक्ष दिलं आहे. काही अनुभव मी याआधी सांगितलेही आहेत. आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण अगदी शेगावलाच गेलं पाहिजे असं नाही. तुमच्या नेहमीच्या मंदिरात अथवा उपासनेच्या ठिकाणी मनोभावे महाराजांना सांगा. मनात त्यांना कळकळीने प्रार्थना करा की झालं. त्यांच्या योजना काही औरच असतात. आमच्या त्रिमूर्तीनगर नागपूरच्या गजानन महाराज मंदिरात मी कधी कधी झाडण्याची सेवा देते. मंदिरात केरसुणी फिरविताना मनात म्हणायचे, महाराज शेगावला काही विशेष सेवा हातून घडवून घ्या. आम्ही आमच्या माधवनगर उपासना केंद्रात दर एकादशीला गजानन महाराजांची उपासना करतो. त्यात शेवटी 5 मिनिटांचे मौन असते. तिथे महाराजांशी संवाद साधताना म्हणायचे, महाराज शेगावला सेवा घडू द्या, समाधीचं तीर्थ मिळू द्या, शेजारतीचा विडा मिळेल तर किती छान ना. मग माझंच मला हसू येऊन दासगणूंचे शब्द आठवायचे. मायेपूर्वी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी. खरंच आपण महाराजांना काय काय मागत असतो, पण महाराज लक्ष देतात. माझंही म्हणणं पोहोचलं त्यांच्यापर्यंत.
30 एप्रिल, 1 मे व 2 मे 2023 या 3 दिवशी सुरभीचं कृष्णाजींच्या मळ्यात श्री गजानन विजय ग्रंथ पारायण आयोजित केलं होतं. पहिल्याच दिवशी पारायण कार्यक्रम आटोपून आम्ही दर्शनासाठी गेलो. सोबत लहान रिशंक होता. रिशंक पोटात असतानाच महाराजांनी लहान सहान इच्छा पुरवून माझे डोहाळे पुरवले होते. त्या दिवशी दर्शनबारी 2-2.5 तास उभे राहून नंतर महाप्रसादासाठी पुन्हा 2 तास आम्ही लाईनमध्ये ताटकळत होतो. त्या सर्व परिस्थितीत कंटाळून रिशंक म्हणू लागला, आई, हे डेंजर आहे, मी पुन्हा नाही येणार. मी महाराजांना म्हणत होते, बघा महाराज, याच्याकडे लक्ष असू द्या. त्या 3 दिवस सुट्ट्या लागून आल्यामुळे शेगावात प्रचंड गर्दी होती. 1 मेला आम्ही केवळ दर्शन घेतलं. 2 मेला सकाळीच दर्शनासाठी गेलो. सकाळी राम मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघणार तोच एका सेवाधारी माऊलींनी आवाज दिला, माऊली, तुमची सेवेसाठी निवड झाली आहे. वेळ आहे का? सेवा देणार का? आज दानपेटी मोजण्यास यांची निवड झाली आहे. आम्हाला क्षणभर समजलंच नाही. भानावर येऊन आम्ही माऊलीला नमस्कार करण्यासाठी वाकलो तर ते म्हणाले, माझ्या पाया पडू नका, गजानन बाबांच्या पाया पडा. तुमची निवड मी नाही, गजानन बाबांनी केली. ते ऐकून मी रडू लागले. हजारो लोकांमधून गजानन बाबांनी विकासला पर्यायानं आम्हा कुटुंबियांना निवडलं होतं. मंदिराच्या रजिस्टरमध्ये विकासच्या स्वाक्षरीची नोंद. गजानन महाराज की जय. त्या दिवशी आम्हाला मिळालेली वागणूक पाहून रिशंकच्या मनातील डेंजर हा शब्द पार हद्दपार झाला. महाराजांनी त्या दिवशी आमच्याकडून शेगावला लाख मोलाची अमूल्य सेवा घडवून घेतली. दुसऱ्या दिवशी आम्हाला नागपूरला परतायचं होतं म्हणून सकाळीच दर्शनाकरिता मंदिरात पोहोचलो. श्रीरामाचं दर्शन घेऊन वळलो. तोच सेवेकरी म्हणाले, माऊली, 1 मिनिट थांबा. मी विकासकडे बघितलं. दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. काही क्षण मध्ये गेलेत आणि आता आमच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव प्रकट झाले होते. डोळे डबडबले. पिवळटसर रंगाचं सुगंधित तीर्थ असलेली बाटली आम्ही भावपूर्णतेने स्वीकारली आणि आम्ही धन्य झालो. आम्ही माघारी परतलो. मध्ये काही दिवस गेलेत. सुरभीच्या पारायणाचा कार्यक्रम छान पार पडला होता. सुरभीचं कौतुक म्हणून सुरभीच्या आईबाबांसोबत मलाही पाटलांकडे जेवण्याचा योग जुळून आला. सुरुवातीला जे नमूद केलं तोच हा योग. महाराजांजवळ मी 3 गोष्टी म्हटल्या होत्या. त्यातील 2 पूर्ण झाल्याच होत्या. त्या रात्री आमचं 2दा दर्शन झालं होतं. तिसऱ्यांदा मी दर्शनाला गेले पण भाग्यश्रीताई, सुरभी व रिशंक पारायण मंडपातच होते. विडा मिळावा अशी खूप आस मनात होती. मला तो नाही मिळाला पण इकडे एका आजींनी या तिघांना तो आणून दिला. मी उदास मनाने तिथे आले तर रिशंक जवळच मला 2 कण पडलेले दिसले. मी तत्परतेने ते उचलले. महाराजांना कळवळून प्रार्थना केली. 1 कण मी आणि 1 कण विकासनी जिभेवर ठेवला. दुसऱ्या दिवशी निघण्यापूर्वी सकाळीच दर्शनाला गेलो तर ज्या सेवेकऱ्यांनी आम्हाला सेवेची संधी आहे म्हटलं होतं ते भेटले. त्यांनी चौकशी केली आणि विचारलं, तुम्हाला काल विडा मिळाला की नाही? हा घ्या विडा, मी खिशात सांभाळून ठेवला आहे. आमच्यासाठी विडा ठेवण्याची त्यांना प्रेरणा कुणी दिली हे जाणून आम्ही तो विडा स्वीकारला. श्रद्धेने हात कपाळावर नेले आणि एकमेकांकडे पाहतच दोघेही म्हणालो, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.